नमस्कार मित्रांनो, मी हेमंत केळकर आणि तुम्ही पाहताय सन्मान महाराष्ट्र. काय आहे मित्रांनो, आता मुंबईमध्ये BMC तर्फे अतिक्रमण हटाव मोहीम खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. आपण बघतोय काही मुंबईच्या बाजूच्या भागात, म्हणजे जसं की ठाणे झालं, पालघर मध्ये काही ठिकाणी या अतिक्रमणच्या मोहीम सुरू आहेत. कसं आहे ना मित्रांनो, की ह्याच्यामध्ये बरेचसे नगरसेवक हे पुन्हा निवडून आलेले आहेत, तर काही नवीन आहेत. मग ह्या नगरसेवकां ह्या नगरसेवकांना याच्या अगोदर हे सगळं दिसलं नाही का, किंवा याच्या अगोदर त्यांना कारवाई करावीशी वाटली नाही का, हा एक मुद्दा आहे. दुसरा, सोशल मीडियावर आणि न्यूज चॅनलमधनं बऱ्याच ठिकाणी जे कारवाई झालेली आहे जी कारवाई झालेली आहे ती मराठी माणसांवरच झाली आहे आणि त्यासाठी मनसे पुढे आलेली आहे, असेही व्हिडिओ आपण बघितले असाल. जे बाहेरचे आहेत यांना अगोदरच काही खबर दिली गेलेली आहे का, की ज्याच्या कारणाने त्यांच्या धंद्यांवर कारवाया झाल्या नाही आहेत, ते अगोदरच खबर मिळाल्यामुळे धंदेच लावलेले नाही आहेत का, त्यांच्याकडनं काही जास्त मिळतंय म्हणून त्यांच्यावर कारवाई केली गेली नाही, त्यांना धंदे लावायला परवानगी दिलेली आहे, असे असंख्य मुद्दे उपस्थित राहतात. बरं, जे सत्तेत होते हे या अगोदर कारवाई का करत नव्हते? BJPचे भरपूर नगरसेवक पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत, मग यांनी त्यावेळेस का कारवाई केली नाही? त्यावेळेस हे कडक का नव्हतं? म्हणजे भाजप हे दाखवू इच्छित आहे का, की बघा, शिवसेनेच्या काळामध्ये धंदेवाल्यांवर कारवाया होत नव्हत्या, पण आम्ही तडक कारवाई करतोय, निवडून निवडून बांगलादेशीय जे आहेत ते शोधतोय आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांची कागदपत्र पण आम्ही तपासत आहोत. या अगोदर BMCच्या ढसाळ कारभारामुळे हे बांगलादेशीय इतके दिवस धंदा करत होते, किंवा यांची जी जन्मदाखले वगैरे आहेत याची पडताळणी नीट केली नाही, म्हणून हे लोक ते कागदपत्र मिळवू शकले नाहीत. अशा पद्धतीतलं काही चित्र लोकांसमोर उभं केलं जात आहे का? बरं, या कारवाईमध्ये पोलीस कारवाई जास्त करताना दिसत आहेत. आता त्या पोलिसांवर किती ताण द्यायचा ही एक मर्यादा आहे. म्हणजे BMC कारवाई करण्याऐवजी पोलीस कारवाई करतायत आणि पोलीस तिथे जात आहेत, काही धंदेवाल्यांना हटवतायत. हे जे काही दिसतंय हे पोलिसांवर ताण टाकला जात नाहीये का? नक्कीच जातोय. आपण पोलिसांना उगाच दोष देतो, पण त्यांच्यावर हा ताण टाकला गेलेला आहे. दुसरं असं आहे की मिळणारे पैसे कमी मिळतायत आणि ते वाढवून मिळावे म्हणून ही कारवाई केली जाते का, हाही बऱ्याचशा लोकांच्या मनात प्रश्न आहे. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो, की ही कारवाई ही कायमस्वरूपी BMC अशीच चालू ठेवणार आहे का, की ही तात्पुरती दिखावा करण्यापुरती नव्याचे 9 दिवस यासाठी या पद्धतीत केली जाते? आपलं मत कमेंटमधून नक्की सांगा. आणि हो मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की अजून आमचं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब शेजारील जॉईन बटन दाबून आम्हाला जॉईंट व्हा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला, ही आपल्याला विनंती आहे. मित्रांनो, जे काही वातावरणात मराठी लोकांना काढलं जातंय, हे जे काही दाखवलं जातंय, हे प्रत्यक्षात होतंय का सरसकट कारवाई होते?
तुमचं मत याबद्दल काय आहे हेही आम्हाला कळवा. तुर्तास इथेच थांबतो. परत भेटू नवीन विषयासह. तेव्हा मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो.